माय नेम इज दिग्गज संकेत वरक्ष. आम्ही SPB युनिव्हर्सिटी पुणे इथे इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. आता आम्ही G5 हॉस्टेलला आहे. तर आम्ही आता पूर्ण G5 हॉस्टेल दाखवणार आहे, त्यानंतर जिम पण दाखवणार आहे. तर हा माझा मित्र ओके. हा आता आम्ही एक मित्र आहे वॉशरूममध्ये, त्याच्याकडे चाललेलो आहे. तर हा हे बघा हात धुवून राहिलेला आहे. हा अनिरुद्ध. हॅलो गाईज. तर सावित्रीबाई तुम्हाला इथे सावित्रीबाई फुलेमध्ये खूप फॅसिलिटी मिळते. तर सगळ्यांनी एकदा ॲडमिशन घ्यावं असं मला म्हणणं आहे. हां वॉशरूम वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि पाण्यासाठी स्पेशल म्हणजे गरम गिझर लावलेलं आहे. एकदम गिझर वगैरे आहे सगळं. गरम पाणी खाली. वॉशरूम पहा तुम्ही, म्हणजे बाथरूम एकदम स्वच्छ आहेत घरातलं सारखं. डबल गिझर आहे इथे, डबल आहे, डबल बेसिन पण आहे. हे बघा स्वच्छता बघू शकता तुम्ही, एकदम चांगलं आहे. तर चला आपण बाहेर जाऊ. G5 हां G5 हे बाहेर आले. इथं कपडे बिपडे वाळत घालू शकता. हे मागील वर्षी मुलांच्या गाद्या आहे, ते आता बाहेर कचऱ्यात जातील. हा कृष्णा, हा आमचा रूममेट. आता हा खाली चहा प्यायला गेला होता. बरं चालतंय. 31 ते 40 रूम आहेत. आणि इकडं गेट म्हणजे पायऱ्यांवरती आल्यानंतर डाव्या साईडला इकडे 21 ते 30 या रूम आहेत. रूम ह्या 2 विद्यार्थी राहू शकते, एवढ्या पुरेस आहे. अरे पहा हे हॉस्टेल आहे G5चं. तर पहा इथे खूप म्हणजे 2 विद्यार्थी राहू शकतात एकदा. हे बघा असे रूम असतात एकदम चांगले. बघा हाय करा ना, हाय करा. हे बघा 3 जण आहेत एका रूममध्ये. तर असे आहे G5 एकदम म्हणजे एकदम असं वाटतच नाही की हॉस्टेल आहे मध्ये, असं एकदम चांगलं आहे. चला आता पायऱ्याने जायचं आहे. आम्ही 2 नंबर मजल्यावर आहे. आता पायऱ्यांनी खाली चाललेलो आहे. इकडे पण कपडे वाळत घातलेले आहे मुलांनी. इकडे पण रूम आहेत. आता इथून बाहेर आल्यानंतर खेळण्यासाठी मोठं मैदान पण आहे. मशीन पण आहे इथे. बघा कधी कधी इथे मुलं व्यायाम करतात, सकाळच्याला व्यायाम करतात. तर इथे पहा वॉशिंग मशीन चालू आहे, म्हणजे वॉश करायचं चालू आहे. कपडे वॉश करतात. इथे चार्जेस आहे 30 रुपयाला वॉश करतात. मे बी ते काही ते 10 काय सांगा वॉशबद्दल सांगा बरं. कसं आहे 30 रुपयामध्ये 40 मिनिटं अनलिमिटेड वॉश. 30 रुपयामध्ये 8 किलो का? ओके. हे असं करताय बा, ऑनलाईन सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे. म्हणजे असं ऑनलाईन चालू आहे सगळ्या. पेमेंट वगैरे ऑनलाईन करावं लागतं मग ते होतं आहे. इकडे पहा इथे पाण्याची सुविधा आहे पिण्याच्या. हे पण G5चंच हॉस्टेल आहे. म्हणजे एकदम असं हे बघा एकदम पाणी थंड पाणी येते इथे. व्यायाम करतात मुलं, डबल बार मारतात. हा बघा आमचा पंकज जेवून आला, आता व्यायाम करतोय. तर इथं आपला एक मित्र भेटलेला आहे, त्याला आपण विचारू इथे ॲडमिशन घेण्यासाठी काय काय प्रोसेस आहे. तर मित्रांनो, हाय, माझं नाव पंकज गवळी. तर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असलं तर डिपार्टमेंट वाईज एंट्रन्स होते, किंवा काही डिपार्टमेंटला एंट्रन्स पण नसते, डायरेक्ट ॲडमिशन होऊन जाता. त्यानुसार मेरिट लागते. मेरिटनुसार आपल्याला हॉस्टेल अलॉट होतं. हॉस्टेल अलॉट झालं की आपल्याला डॉक्युमेंट लागता, आधार कार्ड, 2 फोटो आणि हॉस्टेलची प्रिंट लागते अलॉटमेंटची. तर त्यानंतर फीज काय आहे हॉस्टेलची? फीज हॉस्टेलची फीज आहे कास्ट वाईज 5,000 रुपये. हो. फॅसिलिटी वगैरे कशी आहे इथं? जेवण वगैरे खूप छान आहे. तसं बघायचं झालं तर वाटत नाही की बाहेर आलेलो आहे, हॉस्टेलमध्ये राहतोय. तर तुम्ही काय बोलू शकता हॉस्टेलबद्दल? म्हणजे एकदम चांगलं आहे हॉस्टेल. असं घरची आठवणच येत नाही अजिबात. म्हणजे एकदम भारी हॉस्टेल आहे. हे बघा हे मित्र आहेत माझा जिगरी इकडे एकदम जिगरी. हे बघा आमचे एकदम फिजिक्स याला अजिबात नाही ओळखत.
चालते इथं ओके हॉस्टेल कसं आहे सांग ना. हॉस्टेल एक नंबर आहे. मशीन आहे तिथं 30 रुपये द्यावं लागतं. हो 30 रुपये द्यावं लागतं. मी देत नाही, मी माझ्या हाताने देऊन घेतो. त्याच्यामुळे मस्त आहे एकदम. काही फक्त बाहेर यायला जायला जागा नाही, उड्या मारायला जागा नाही, कारण सिक्युरिटी तेवढं पाहिजे होतं फक्त. कारण की मी इल्ल गेले येतोय, सांगू नका कोणाला तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? लास्ट आहे थोडे लास्ट. चालतं इथून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. इथं रेक्टर सरांची रूम आहे. इथे सकाळी न्यूजपेपर लावलेले असतात. ज्या आपल्याला जे न्यूजपेपर वाटतात ते वाचू शकतात. मोठा हॉल आहे. इथं टीव्हीची पण सुविधा आहे, पण तो चालू नाही आता, सध्या बंद आहे. हा हॉस्टेलच्या बाहेर आल्यानंतर हे असं वातावरण आहे. असं वाटत नाही का आपण शहरात पुण्याच्या ठिकाणी आलोय. लेडीज हॉस्टेलवर फोटो वगैरे काढायचे असतील नक्की भेटा. एंट्री करायची असेल तर आपल्याला पहिले इथं द्यावं लागतं, बायोमेट्रिक करावं लागतं, त्याच्यानंतर एंट्री होती. हो सिक्युरिटी पण आहे इथं व्यवस्थित आहे. जिमचं विचारायला चाललेलं आहे, म्हणजे जिम कशी आहे युनिव्हर्सिटीमध्ये, तर आमच्यासोबत इथे रस्ते पण व्यवस्थित आहे, एकदम ओके माहिती. हे आपल्याला जिम या साईडला जायचंय. तिकडे चालले जिम कडे चाललेलो आहे. तर आता पंकजला बॉडी बनवायची मुली पाठवण्यासाठी. त्याला वाटतं की बॉडी असली की मुली पडतात. तर बघू आता बॉडी बनते का, दररोज जातोय का तो, का फक्त पहिल्या दिवशी जाऊन फक्त रिटर्न येतोय काय माहिती काय होतं. चालतंय भेटू परत. पहा आम्ही जिमला चाललेलो आहोत, जिम पाहण्यासाठी. पंकज या ना. हे बघा आता इकडे आमच्या शेजारी इंटरनॅशनल हॉस्टेल पण आहे. तर पुढून एक आहे ना विद्यार्थी आलेला आहे. तर तो काय रिॲक्शन देतोय ते पाहूया. म्हणजे एवढं माहीत नाही बरं का आता काय म्हणतोय तो. आता पाहूया आपण. हॅलो हाय, आपका नाम क्या है? इंग्लिश What is your name? My name is Kalito. Okay. You are recording. Yes, Next time. ओके डन. त्याला आमची भाषा नाही कळत, पण त्याला बी मराठी शिकवतो आम्ही लवकरच लवकरच मराठी शिकवतो आम्ही इथल्या सगळ्या युनिव्हर्सिटीतल्या इंटरनॅशनल मुलांना. कारण मराठी बोलणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. पंकज बोल ना मराठीबद्दल काहीतरी. मराठीबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. हा बरोबर आहे. तर पहा आता पुढे चाललेला जिम आता गेल्यावर दाखवत आम्ही. ओके तर हे पहा ही जिम आहे. तर आता आम्ही जिम पाहायला आलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आता एंटर करतो आम्ही. ही जिम कशी आहे हे बघा. सध्या कलरचे कामं चालू आहेत ना. हे बघा फर्स्ट टाइम येतोय ना आम्ही. जिम हे बघा अशी जिम आहे. म्हणजे एकदम हे असे इकडं हे ठेवतात. अशी जिम आहे आतमध्ये. अशी जिम आहे.